हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झणझणीत व पटीत अशी काकडीची रेसिपी। ही रेसिपी अगदी कमी साहित्यात व झटपट अशी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे खलबत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। त्यामध्ये ही एक छोट्या आकाराची काकडी घालायची। काकडी अगदी बारीक होईपर्यंत याला वाटून घ्यायचं। अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घ्यायचं। इथे पाहू शकता काकडी छान बारीक वाटून झालेली आहे। यामध्ये 3 हिरव्या मिरच्या भाजून घालायच्या। हिरव्या मिरच्या काकडीमध्ये छान वाटून घ्यायच्या। इथे हिरव्या मिरच्या व काकडी छान वाटून झालेली आहे। यामध्ये आता 2 टोमॅटो भाजून त्यावरची अशी साल काढून घालायचे। टोमॅटो बारीक होईपर्यंत याला वाटून घ्यायचं। काकडी किसून किंवा बारीक चिरून कोशिंबीर बनवलं जातं, त्यापेक्षा ही कोशिंबीरीसारखीच पण वेगळ्या पद्धतीची चटणी अगदी झटपट बनवून तयार होते व खायलाही खूप छान अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। सर्व जिन्नस छान अगदी मऊ होईपर्यंत वाटून घ्यायचे। इथे पाहू शकता सर्व जिन्नस छान वाटले गेलेले आहेत। यामध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा। कांदा घातल्यानंतर हलक्या हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे। कांदा छान एकजीव झालेला आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं। चिमूटभर काळं मीठ घालायचं। त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला घालायचा व चिमूटभर साखर घालायची व 1 चमचा लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपली काकडीची चटणी बनवून तयार झालेली आहे। सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची व मिक्स करून घ्यायचं। ही चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता, खूप छान लागते। ही अगदी जेवणाच्या वेळेला झटपट बनवून तयार करू शकता। एकदा तरी अशी चटणी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।